आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी सप्तरंग 6 स्टँडर्डचा जो लेसन आहे ज्ञान लालसा तो बघणार आहोत। पण त्या अगोदर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या भागातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पाठपरिचय। याज्ञवल्क्य ऋषींचे बालपण आणि त्यांची शिक्षणाची ओढ। शिक्षणातील प्रावीण्यता आणि तल्लख बुद्धिमत्ता। जगातील सर्व ज्ञान आपल्याला असावे ते ला असणार आहे असावे ही ओढ आणि त्यांच्या आश्रमातील जीवन यांचे वर्णन या पाठात केले आहे। तर या लेसन मध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की याज्ञवल्क्य ऋषींचं बालपण कसं होतं, त्यांना शिक्षण किती आवडायचं किंवा त्यांच्या शिक्षणातील प्रावीण्यता म्हणजे त्यांची जी शिकण्याची इच्छा आहे, त्यांची तल्लख बुद्धिमत्ता म्हणजे त्यांची मेमरी किती स्ट्रॉंग होती किंवा जगातलं सगळं ज्ञान जे आहे ते आपल्याकडे असावं ही जी एक ओढ असते ही आणि त्यांचं आश्रमातील जीवन याचं वर्णन ह्या पाठामध्ये म्हणजे या लेसन मध्ये केलेलं आहे। बालक दिसा माझी वाढत होते। बालक म्हणजेच काय, हे लहान बाळ जे आहे, दिसा माझी म्हणजे जसजसे दिवस जात होते तसतसे बालक वाढत होतं म्हणजे मोठमोठं होत होतं। अनेक वर्ष सुने असलेल्या घराचे आता गोकुळ बनले होते। म्हणजे बरेच दिवस या घरामध्ये बाळ नव्हतं, सो बाळ आल्यामुळे या घराचं काय झालं होतं, आता गोकुळ बनलं होतं। बाळाच्या बोबड्या बोलांनी घर भरले होते आणि बाळाचे जे बोल आहे ते एकदम असे बोबडे होते। त्या बोबडे म्हणजेच लहान मुलाचं बोलणं कसं असतं तर बोबडे, सो त्याच्या ज्या बोबड्या बोलांनी घर भरलं होतं। सुनंदा बाळाची खूप काळजी घे। सुनंदा कोण होती तर ऋषींची आई होती। ती बाळाची खूप काळजी घ्यायची। त्याला न्हाऊ माकू घालताना जरा डोळ्यात पाणी गेले आणि बाळ रडू लागले म्हणजे तिचा जीव कासावे। सो न्हाऊ माकू घालणं म्हणजेच काय तर त्याला आंघोळ घालणं आणि आंघोळ घालताना जर बाळाच्या डोळ्यात थोडंसं जरी पाणी गेलं आणि बाळ रडायला लागलं तर तिचा जीव कासावीस व्हायचा म्हणजेच काय तर तिचा जीव वर खाली व्हायचा, तिला खूप त्रास व्हायचा। अष्टप्रहर तिच्या बाळावर लक्ष होते। अष्टप्रहर म्हणजेच काय तर बारीक लक्ष ठेवणं किंवा कडेकोटपणे लक्ष ठेवणं। सो ती काय करायची तर बाळाची खूप काळजी घ्यायची। तो कधी रडणार नाही, पळताना पडणार नाही याकडे ती जातीने पाहे। म्हणजे ती खूप काळजी घेताना तो कधीच रडला नाही पाहिजे किंवा तो कधी धावत असताना तो खाली पडला नाही पाहिजे। जातीने लक्ष देणं म्हणजे एकदम म्हणजे त्याच्याकडे एकदम कटाक्षपणे लक्ष ठेवून की ह्याला काहीच नाही झालं पाहिजे अशा पद्धतीने त्या बाळावरती लक्ष द्यायचे। अनेक वेळा त्याच्याबरोबर बोबडे बोल बोलताना त्याला खेळवताना तिला स्वर्ग सुख वाटे आणि बऱ्याचदा काय व्हायचं की त्याच्यासोबत जेव्हा जेव्हा ती खेळायची सुनंदा तेव्हा बाळ जेव्हा बोलायचं तेव्हा ती तसेच त्याच्यासोबत तसेच बोबडे बोल बोलायची। त्याला खेळवताना तिला स्वर्ग सुख म्हणजे जगातला म्हणजे सगळ्यात मोठा आनंद तिला वाटायचा। बाळाच्या आगमनामुळे झालेला आनंद असा घरभर पसरला जाई आणि बाळामुळे जो सर्वांना आनंद झाला होता तो जो आनंद आहे सगळ्या घरामध्ये पसरला जात असे। ब्रह्मरथ सुद्धा बाळाला खेळवताना कधी कधी आपली संध्या सुद्धा विसरत। म्हणजे आता ब्रह्मरथ कोण होता तर बाळाचे वडील आणि ते सुद्धा बाळाला खेळवताना त्यांचं जे काय आहे म्हणजे ते काय संध्याचा अर्थ येणार आहे संध्याकाळ। सो संध्याकाळ झालेली आहे किंवा काय आहे ते सुद्धा विसरून जायचे। त्यांनाही बाळाने लळा लावला होता। लळा लावणं म्हणजेच काय तर प्रेम करणं। सो बाळाने त्यांच्यावरती पण इतका जीव लावला होता, एवढं प्रेम लावलं होतं। बाळाला छातीशी कवटाळून घेतले की होणारा आनंद ब्रह्मरथ सुद्धा अनुभवत होता। म्हणजे बाळाला जेव्हा तो कडेवरती उचलून घ्यायचा, छातीशी बिलगवायचा तेव्हा त्याला सुद्धा तो जो अनुभव आहे तो सुद्धा तो अनुभव अनुभवत होता। त्याच्या बाललीला पाहताना वेळ काळाचे भान उरत नसे आणि जेव्हा जेव्हा ते बाळ खेळायचं किंवा त्याच्या बाललीला करून दाखवायचं तेव्हा त्यांना काळाचं आणि वेळेचं भान अजिबात उरत नसे। बाळाला आता 7 वर्ष झाली याचाही त्यांना विसर पडला होता। म्हणजे बाळ बघता बघता किती वर्षांचं झाला तर 7 वर्षांचं झाला हे सुद्धा ते विसरून गेले होते। पण अचानक एक दिवस ब्रह्मरथला त्याची आठवण झाली। पण अचानक एके दिवशी ब्रह्मरथला आठवण झाली की अरे आपला बाळ तर 7 वर्षांचा झाला आहे। अरे बघता बघता आपला याज्ञवल्क्य 7 वर्षांचा झाला। ते खडबडून जागे झाले। म्हणजे त्यांना पटकन आठवलं की आपलं बाळ जे आहे ते 7 वर्षाचं झालेलं आहे। एक दिवस सुनंदाला म्हणाले, देवी आपला याज्ञवल्क्य 7 वर्षांचं झालं। मग ते काय म्हणतात सुनंदाला म्हणजे त्यांच्या पत्नीला म्हणतात की आपलं जे बाळ आहे ते आता 7 वर्षांचं झालेलं आहे। हो, काळ कधी गेला ते कळलेच नाही। कोण म्हणतं ते सुनंदा म्हणते। अगं पण आता त्याचे मौजी बंधन व्हायला हवे। मौजी बंधन म्हणजेच काय तर पहिल्या जमान्यामध्ये आश्रमामध्ये वगैरे नेऊन ते शिकायला ठेवायचे। सो असं गुरु घरी जाऊन विद्या संपादन करण्याचे त्याचे वय झाले आहे आणि मौजी बंधन करून त्याला आता विद्या प्राप्त करण्यासाठी आश्रमामध्ये ठेवण्याचं वय झालं आहे असं ते त्यांच्या पत्नीला सांगतात। खरेच की मी हे पार विसरूनच गेले होते। मग सुनंदा काय म्हणते की ती मुलाच्या म्हणजे तिच्या बाळामध्ये एवढी दंग होती की ती विसरूनच गेली की आपलं बाळ 7 वर्षांचं झालं आहे।
मग आता तरी तयारी करायला हवी. आता त्याने ज्ञानाने मोठे झाले पाहिजे. म्हणजेच काय, तर आता आपण त्याची तयारी केली पाहिजे त्याला आश्रमात पाठवण्याची. आता तो बाळ म्हणून म्हणजे शरीराने तर तो वाढलेला आहे, पण आता त्याच्या बुद्धीमध्ये वाढ झाली पाहिजे, त्याच्या ज्ञानामध्ये वाढ झाली पाहिजे. हो, तुम्ही करा तयारी त्याच्या उपनयन संस्काराची. म्हणजे त्याचे जे संस्कार आहेत त्याची तयारी करा, असं त्यांची पत्नी त्यांना सांगते. ब्रह्मरथ त्या तयारीला लागला. ज्योतिषाचार्यांना बोलून एक उत्तम मुहूर्त निवडण्यात आला. मग ब्रह्मरथ तयारीला लागतो आणि ज्योतिष म्हणजे पंडितांना बोलून एक मुहूर्त काढण्यात येतो. अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने ब्रह्मरथने त्याच्यावर उपनयन संस्कार केले आणि त्याला गायत्री मंत्राचा उपदेश केला. आता शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे जसं की पूजा वगैरे घालून त्याच्यावरती संस्कार करायला सुरुवात केली आणि त्याला पहिला मंत्र दिला. यज्ञवल्क्याच्या कानात गायत्री मंत्र सांगितला गेला. सो पहिला मंत्र त्याला कोणता शिकवला होता, तर गायत्री मंत्र. ओम भूर्भुवस्वः तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. मागून यज्ञवल्क्याने मंत्राचा उच्चार केला आणि जसा त्याच्या वडिलांनी हा मंत्र जो गायत्री मंत्र सांगितला आहे तसा त्यांच्या मागे यज्ञवल्क्याने सुद्धा या मंत्राचा उच्चार केला. त्याचे ते स्वच्छ आणि खणखणीत उच्चार ऐकून ब्रह्मरथ समाधान पावले आणि जसं म्हणजे ब्रह्मरथने उच्चार केला तसं त्याच्या मागेच यज्ञवल्क्याने उच्चार केल्यामुळे एवढा लहान बालक असा म्हणजे एवढं क्लिअर कसा काय बोलू शकतो हे ऐकून ब्रह्मरथला खूप आनंद झाला. समाधान पावणं म्हणजे खूप आनंद होणं. यज्ञवल्क्याच्या अंगावर बटूचा वेश तर चढला. आता त्याला कोणाच्या वेधशाळेत घालायचे याचा शोध सुरू झाला. यज्ञवल्क्याच्या अंगावर बटूचा वेश म्हणजेच काय, जे आश्रमामध्ये वगैरे जे कपडे घालतात भगव्या रंगाचे, तो तसा ड्रेस असणार आहे. सो त्याला बटूचा वेश असं म्हणतात. त्याला कोणाच्या वेधशाळेत घालायचं म्हणजे कोणाच्या आश्रमात पाठवायचं याचा शोध चालू झाला. यज्ञवल्क्यासारख्या तेजस्वी बटूला ज्ञान देणारा गुरुही तितकाच तेजस्वी व्हावा. म्हणजे यज्ञवल्क्य काय होते तर खूप स्मार्ट किंवा मेंटली खूप असे तेजस्वी वगैरे होते. त्यामुळे त्यांना जो ज्ञान देणारा गुरु आहे किंवा त्यांना जो शिकवणारा शिक्षक आहे हा सुद्धा तेवढाच तेजस्वी आणि तेवढाच चांगला असला पाहिजे असं या दोघांचं मत होतं. आपलं बाळ आता आपल्यापासून दूर होणार म्हणून सुनंदाचा जीव कासावीस झाला. कासावीस होणं म्हणजे तिला खूप आतून वाईट वाटत होतं की आता आपलं बाळ आपल्यापासून लांब जाणार. दुःखाचे कड डोळ्यात भरून येऊ लागले. म्हणजे तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. त्या कल्पनेने ती सैरभैर झाली. सैरभैर होणं म्हणजेच काय, तर ती अस्वस्थ झाली. पण ब्रह्मरथाने तिची समजूत काढली आणि गुरुही असा शोधला की त्यामुळे सुनंदाची अर्धी काळजी दूर झाली. आता ब्रह्मरथला माहिती होतं की सुनंदा खूप काळजी करते, त्यामुळे त्यांनी तिची समजूत काढली आणि गुरु पण असा शोधला की आता सुनंदाला सुद्धा काही काळजी वाटणार नाही किंवा अर्धी काळजी तिची तिथंच दूर झाली होती. कारण त्यांनी गुरु म्हणून ज्या वंशपायनाची निवड केली होती ते सुनंदाचे भाऊ म्हणजेच यज्ञवल्क्याचे मामा होते. आता त्यांचे गुरु कोण होते, तर जी सुनंदा त्यांची आई आहे त्यांचे भाऊ म्हणजे यज्ञवल्क्याचे मामाच त्यांचे गुरु होते. एका शुभदिनी ब्रह्मरथ यज्ञवल्क्याला घेऊन गुरु वंशपायनाच्या आश्रमात येऊन दाखल झाले. आणि गुरु वंशपायन हे कोण होते, तर यज्ञवल्क्याचे मामा. मग त्यांच्या आश्रमामध्ये त्यांचं ॲडमिशन झालं होतं. गुरु वंशपायन यांचे गुरुकुल निसर्गरम्य वातावरणात होते. सो त्यांचं जे आश्रम होतं किंवा त्यांची जी वेधशाळा होती ती कुठं होती, निसर्गरम्य वातावरणात. आश्रमाच्या बाजूला एक नदी होती. सो आश्रम कुठे होता, जंगलामध्ये. सो जंगलात तिथे काय होतं, आश्रमाच्या बाजूला एक नदी होती. मागच्या बाजूला अरण्य होते. अरण्य म्हणजेच काय, फॉरेस्ट, वन, जंगल होतं. त्यात कंदमुळे आणि फळे मुबलक होती आणि त्या जंगलामध्ये खूप सारी कंदमुळं आणि फळं होती. बाजूला गोड पाण्याचे झरे होते आणि गोड पाण्याचे झरे म्हणजेच काय, जे पाणी आपल्याला पिण्यायोग्य असतं त्या पाण्याला गोड पाणी असं म्हणतात. सो झऱ्याचं पाणी हे पिलं जातं. आश्रमाची पसरलेली शेती होती. म्हणजे आश्रमाची त्यांचं जे आश्रम होतं त्याचीच ती शेती आजूबाजूला पसरलेली होती. अत्यंत मोहक असे ते वातावरण होतं. सो तिथल्या आश्रमाचं वातावरण कसं होतं, अत्यंत मोहक. अत्यंत मोहक म्हणजेच काय, प्रत्येकाला अट्रॅक्ट करणारं वातावरण होतं. वंशपायनाचे गुरुकुल म्हणजे यजुर्वेदाचे विद्यापीठ होते. सो वंशपायनाच्या गुरुकुलमध्ये यजुर्वेदाचं ते काय होतं, विद्यापीठ. तिथे यजुर्वेद शिकवलं जात होतं. व्यासमुनींनी ज्यावेळी वेदांचे 4 भाग केले आणि वेदांच्या संहिता वेगळ्या केल्या तेव्हा यजुर्वेद संहिता ही वंशपायनांकडे दिली. सो वेदाचे किती आहेत, तर 4 भाग आहेत आणि 4 भागाचं जेव्हा म्हणजे वेगवेगळं त्याचे पार्ट केले गेले तेव्हा वेदाच्या संहिता ज्या आहेत त्या वेगळ्या केल्या आणि त्यातला यजुर्वेद जो हा
पार्ट आहे तो कोणाकडे दिला होता, वैशंपायनांकडे दिला होता. त्यामुळे यजुर्वेदाचे ज्ञान त्यांच्या आचार्यपदाखाली शिकवले जात होते. त्यामुळे यजुर्वेद कोण शिकवत होतं, तर वैशंपायन शिकवत होते. यजुर्वेदाचे ज्ञान घेण्यासाठी देशोदेशीचे अनेक विद्यार्थी वैशंपायनांच्या गुरुकुलात दाखल झाले होते आणि त्यात यज्ञवल्क्य एक होता. आता यजुर्वेदाचं ज्ञान घेण्यासाठी म्हणजे दुसऱ्या पण देशातून मुलं येत होती, वैशंपायनांच्या गुरुकुलामध्ये किंवा आश्रमात ॲडमिशन घेत होते आणि त्या सगळ्यांमध्ये यज्ञवल्क्य सुद्धा एक होता. यज्ञवल्क्याचे यजुर्वेदाचे रीतसर शिक्षण सुरू झाले. म्हणजे यज्ञवल्क्य आता शिकायला चालू झाला होता. रीतसर म्हणजे त्यांचं व्यवस्थित शिक्षण चालू झालं होतं. काही काळातच त्याच्या बुद्धीची, स्मरणशक्तीची चुणूक वैशंपायनांना दिसून आली. म्हणजे थोड्याच दिवसामध्ये, थोडाच दिवस गेल्यावरती त्यांना कळलं की म्हणजे ह्याची मेमरी किती शार्प आहे. स्मरणशक्तीची चुणूक म्हणजे त्यांना समजलं की अरे हा मुलगा खूप हुशार आहे किंवा हा पटकन एखादी गोष्ट म्हणजे कॅच करू शकतो. ते आपल्या भाच्याकडे जातीने लक्ष देऊ लागले. म्हणजे तो यज्ञवल्क्य कोण होता, वैशंपायनांचा भाचा होता. सो त्यामुळे ते त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागले. आतापर्यंत त्यांच्या गुरुकुलात हजारो विद्यार्थी शिकत होते, पण इतका बुद्धिमान विद्यार्थी त्यांना सापडला नव्हता. म्हणजे आतापर्यंत त्यांच्या गुरुकुलात, आश्रमात हजारो विद्यार्थी, हजारो स्टुडंट शिकले होते, पण एवढा म्हणजे हुशार मुलगा किंवा बुद्धिमान मुलगा त्यांना भेटला नव्हता. त्यामुळे वैशंपायनांना आपल्या या बुद्धिमान शिष्याला शिकवण्यात मोठा आनंद वाटू लागला. जसं की एखादा मुलगा खूप हुशार असेल तर त्याला शिकवायला सुद्धा त्याचे जे टीचर्स आहेत तर त्यांना काय होतं, मजा येते किंवा आवडायला लागतं. तसं वैशंपायनांना सुद्धा त्यांच्या ह्या शिष्याला शिकवायला खूप आनंद व्हायला लागला होता. ज्ञानलालसा वाढत होती. ज्ञानलालसा म्हणजे शिकण्याची जी जिद्द आहे ती वाढत, किंवा शिकवण्याची जिद्द वाढत होती. एक गोष्ट शिकवली की ती आत्मसात करून आपण दुसरी गोष्ट कधी शिकतो असे त्याला होत असे. म्हणजे यज्ञवल्क्याला वाटायचं की एखादी गोष्ट आता मी ही गोष्ट मी पटकन शिकून गेले आणि त्याच्यानंतर मी पुढची गोष्ट कधी शिकतोय, असं त्यांना एक ओढ होते. त्याचे तेजस्वी डोळे सतत कसल्या ना कसल्या गोष्टींचा वेध घेण्यात मग्न असत. तेजस्वी म्हणजे त्याचे जे अट्रॅक्टिव्ह डोळे होते. सो ते काही ना काही प्रत्येक वेळेस नवीन एखादी गोष्ट शोधत होते की ही झाली आहे तर आता मी हे करेल असं. त्याचा मृदू स्वभाव, नम्रता यामुळे अनेक विद्यार्थी त्याच्याशी मैत्री करायला पुढे येत. मृदू स्वभाव म्हणजे सगळ्यांना समजून घेणारा गोड स्वभाव. नम्रता म्हणजे तो एकदम असं शांत राहणं किंवा कोणालाही उलट उत्तरं न देणं. त्यामुळे विद्यार्थी जे दुसरे स्टुडंट आहेत ते त्याच्याशी फ्रेंडशिप करायला पुढे येत होते. गुरु वैशंपायन आपल्या या शिष्योत्तमावर खूपच खुश होते आणि गुरु वैशंपायन हे ह्याच्यावरती खूप खुश होते. वेद शिकायचे म्हणजे संहिता पाठांतर करायची. आता वेद कसे शिकले जातात, तर त्यांना संहिता पाठांतर करावी लागते. गुरु ज्याप्रमाणे शिकवतो त्याप्रमाणे प्रथम त्याचा उच्चार करायचा. त्यासाठी शब्द, त्याचे उच्चार, आरोह अवरोह, स्वर माधुर्य, शब्दसंधी अशा अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. सो तुम्हाला जर वेद शिकायचे आहे तर तुम्हाला काय काय करावं लागतं हे सांगितलं आहे. गुरु जसा शिकवतो तसं त्याचा उच्चार आपल्याला पहिल्यांदा करायला लागतं. त्याच्यासाठी शब्द जे आहे त्याचं उच्चार जे आहे, आरोह अवरोह म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही बोलता, स्वर माधुर्य म्हणजे त्याच्यामध्ये गोडी असली पाहिजे बोलण्यामध्ये, शब्दसंधी म्हणजे कसे शब्दांची रचना कशी आहे, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतं. कुठे किंचित चूक झाली तरी सर्व व्यर्थ जात असे. म्हणजे एखादी जरी मिस्टेक झाली तरी सगळं वाया, म्हणजे सगळं फेल गेलेलं असेल. त्यामुळे वेद शिकायला पुष्कळ वर्ष लागतात. म्हणूनच वेद शिकायला जास्त दिवस किंवा जास्त वर्ष लागतात. पण बरीच वर्ष म्हणजे एक तप पूर्ण होण्या अगोदर यज्ञवल्क्याने संपूर्ण यजुर्वेद पाठ केला होता. आता बरीच वर्ष करण्यापेक्षा यज्ञवल्क्याला शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये जास्त स्ट्रगल केल्यामुळे त्यांचं एक तप पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांचा हा यजुर्वेद त्यांनी पाठ केला होता. आता ते यजुर्वेद ज्ञानी बनले होते. आता ते काय झाले होते, तर यजुर्वेद ज्ञानी बनले होते. मात्र वेदाचे अधिकारी बनले नव्हते. ज्ञानी बनले होते म्हणजेच काय, त्यांना वेदाबद्दल माहिती होतं पण ते त्याचे अधिकारी बनले नव्हते. अधिकारी म्हणजेच काय, जसे की वेदाचे अधिकार त्यांच्या हातात आहेत तसं ते बनले नव्हते. इतरांना त्यांच्या या भाच्याच्या यशाचा हेवा वाटे, पण यज्ञवल्क्य मात्र समाधानी नव्हते. आता दुसरे जे स्टुडंट होते त्या सगळ्यांना असं वाटायचं की अरे बापरे, ह्याने कसं काय एवढ्या लवकर एवढ्या कमी वयामध्ये हे सगळे वेद लर्न केले. म्हणून ते सगळेजण
ऐकून खूप असे खुश होते. पण याज्ञवल्क्यांना मात्र समाधान नव्हतं. त्यांना नव्हतं वाटत की मी खूप काही असं अचीव केलं. जगातील सर्व ज्ञान प्राप्त करावे, जगात एक विद्वान म्हणून नाव कमवावे असे त्यांना वारंवार वाटत होते. पण त्यांना काय, तर त्यांना फक्त एकाच ह्याच्यावरती असं स्थगित राहायचं नव्हतं किंवा थांबायचं नव्हतं. त्यांना खूप साऱ्या गोष्टी नॉलेज म्हणजे त्यांना त्यांच्या आतमध्ये आत्मसात करायचं होतं आणि एक विद्वान म्हणून त्यांना नाव कमवायचं होतं. त्यामुळे एक वेद हाती आला तरी ते समाधानी नव्हते. म्हणजे त्यांना फक्त एकच वेद घेऊन थांबायचं नव्हतं. मागे एकदा आश्रमात उदालक ऋषी येऊन गेले होते. आता त्यांच्या आश्रमात कोण आलं होतं, तर उदालक ऋषी. आता उदालक ऋषी कशासाठी फेमस होते? मंत्रविद्या आणि अध्यात्मशास्त्र या 2 विषयात ते पारंगत होते. सो उदालक ऋषी कशामध्ये फेमस होते, तर मंत्रविद्या आणि अध्यात्मशास्त्र या 2 विषयात ते पारंगत. म्हणजे त्यांचे त्या गोष्टीमध्ये ते खूप म्हणजे पुढे गेलेले किंवा खूप असे यशस्वी असे ऋषी होते. भारतवर्षात या 2 विषयात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. सो या भारतवर्षामध्ये त्यांचा हात धरणारा असा कुठलाही स्टुडंट जो आहे तो तयार झाला नव्हता. त्याचबरोबर यज्ञकर्म हा त्यांचा 3रा विषय होता. सो हे पहिले तर 2 विषय झाले, पण 3रा हा यज्ञकर्म हा त्यांचा 3रा विषय होता. त्यात हे ते निष्णात होते. म्हणजे तोही विषय ते खूप चांगल्या पद्धतीने शिकवत होते. यजुर्वेद शिकून झाल्यानंतर याज्ञवल्क्यांना पहिले आठवले ते उदालक ऋषी. आता ह्यांचा यजुर्वेद तर शिकून झालेला आहे, ह्यांना आता पुढे शिकायचं आहे. सो ह्यांना काय शिकायचं, त्याच्या आधी त्यांना उदालक ऋषींची आठवण झाली आणि त्यांच्या त्या विद्या किंवा त्यांचे ते विषय त्यांना अजून शिकायचे होते. हल्ली त्यांना वाटत होते की वैशंपायनांचा आश्रम सोडून उदालक ऋषीच्या आश्रमात जाऊन मंत्रविद्या, अध्यात्मशास्त्र आणि यज्ञविद्या शिकून घ्यावे. मग आता त्यांना वाटलं की आता माझा यजुर्वेद तर शिकून झालेला आहे, आता मला पुढे जाऊन काय अध्यात्मशास्त्र, यज्ञविद्या आणि मंत्रविद्या शिकायची आहे. आपल्या सहाध्यायी मित्रांबरोबर पण ते या विषयावर कधी कधी चर्चा करेल. म्हणजे त्यांचे जे क्लासमेट्स आहेत त्यांच्यासोबत ह्या गोष्टीवरती ते कधी कधी चर्चा करायचे, म्हणजे डिस्कशन करत होते. याज्ञवल्क्यांचे हे विचार त्यांना भीतीदायक वाटत. मग याज्ञवल्क्य हा जो विचार करतोय हा भीतीदायक, म्हणजे त्यांना असं वाटायचं की ह्याने कुठे काही म्हणजे त्यांचे जे गुरु आहेत त्यांना म्हणजे ठेस पोहोचेल किंवा काय, असं त्यांना भीती वाटायची. कारण गुरुजी परवानगी देणार नाहीत असे सगळ्यांना वाटत होते. त्यांना असं वाटायचं की आपले जे गुरु आहेत ते परवानगीच देणार नाहीत ह्याला पुढे काही जाऊन शिकण्याची. पण एक दिवस धीर धरून याज्ञवल्क्य गुरु वैशंपायनांच्या समोर प्रणाम करून उभे राहिले. मग एक दिवस ह्यांनी स्वतः म्हणजे डेअरिंग केली, धाडस केलं आणि त्यांच्या गुरूंच्या समोर ते जाऊन प्रणाम म्हणजे नमस्कार करून उभे राहिले. त्यांची चर्या निरखित वैशंपायन म्हणाले, वत्सा, तुला काही विचारायचे आहे का? जेव्हा कधी कधी आपण पण कोणासमोर मोठ्या माणसाच्या व्यक्तीच्या समोर उभा राहतो तेव्हा ते पण विचारताना आपला फेस बघून सांगतं की तुला काय हवं आहे का, तुला काय विचारायचं आहे का? तर ते काय म्हणतात, होय गुरुजी, मला आपली आज्ञा घ्यायची आहे. होय गुरुजी, मला तुमची आज्ञा हवी आहे, म्हणजे तुमची परमिशन हवी आहे. तर ते बोलतात कशासाठी? मग तो काय बोलतात, आपल्या पायाशी राहून मी यजुर्वेद शिकलो. म्हणजे आम्ही तुमच्या आश्रमात राहून तुमच्या सान्निध्यात राहून यजुर्वेद तर शिकलो. आता अधिक ज्ञान घेण्यासाठी मला उदालक ऋषींच्या गुरुकुलात जायचे आहे. आता माझा यजुर्वेद तर आहे तो शिकून झालेला आहे, पण मला अजून शिकायचं आहे. त्यामुळे मला उदालक ऋषींच्या गुरुकुलात किंवा आश्रमात जायचं आहे. त्यासाठी मला आपली आज्ञा हवी आहे, म्हणून मला तुमची परमिशन पाहिजे आहे. वैशंपायन आपल्या या शिष्याची ज्ञानतृष्णा जाणवत होते. आता वैशंपायनांना आपल्या म्हणजे त्यांना समजत होतं की याला अजून किती शिकायचं आहे किंवा त्याला अजून ज्ञान ग्रहण करायचं आहे. त्यांनी ताबडतोब त्यांना अनुज्ञा दिली, म्हणजे त्यांना लगेच परमिशन देऊन टाकली आणि याज्ञवल्क्य उदालक ऋषीच्या आश्रमांकडे रवाना झाले. म्हणजेच त्यांचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी ते उदालक ऋषींच्या आश्रमाकडे निघून गेले. सो अशा प्रकारे या लेसनमध्ये ज्ञान लालसा म्हणजे शिक्षणाची ओढ काय असते याचं वर्णन केलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.